आज आपण करतोय वांग, बटाटा आणि हरभऱ्याची कसुरी मेथी घालून चमचमीत भाजी। त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं होतं हरभरा आणि वांग, बटाटा वगैरे आणि फोडणीचं साहित्य। तर आपण कुकरमध्ये तेल तापवून घेतलं, त्यामध्ये मोहरी, जिरे आणि हिंग फोडणीला टाकलेलं आहे। कढीपत्ता, कांदा आणि थोडी मिरची, एक मिरची आपण बारीक कट करून घेतली आणि ती टाकली आपण। फोडणी छान अगदी अशी गरम तेलावर आपली तयार झाली पाहिजे। आता आपण यात मीठ टाकून घेणार आहोत, कारण आपल्याला कांदा छान असं थोडासा ब्राऊन रंगावर करून घ्यायचा आहे, त्यामुळे भाजीला आपल्या छान स्वाद येईल। मीठ टाकलं आणि थोडी चिमूटभर साखर टाकली आहे। छान रंग बदलायला सुरुवात झाली, पाहू शकता कांद्याची। आणि आता टोमॅटो टाकला आपण। टोमॅटो देखील छान मऊ करून घ्यायचा। कांद्याचा रंग पाहू शकता तुम्ही, हळूहळू खूप छान बदलला आहे। अशाच पद्धतीचा कांदा आपल्याला करून घ्यायचा आहे, यामुळे आपल्या भाजीला छान अशी मटणासारखी चव येते। आता यात आपण आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत आणि वाटण म्हणजे कांदा, खोबरं, आलं, लसूण, मिरची वगैरे ते टाकून आपण सगळा एक मसाला तयार करतो, सगळं भाजून तो मसाला आपला। आता यामुळे कसं होतं, आपल्याला किती रस हवा आहे हे आपल्याला आधी माहिती असायला हवं। आपण भाजी कशासोबत सर्व करणार आहोत, भाकरीसोबत, पोळीसोबत, त्याप्रमाणे आपल्याला रस ठेवायचा आहे। मला रस आणखी थोडा जास्त हवा आहे, त्यामुळे मी थोडं आणखीन वाटण टाकते। तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता। तुम्हाला रसभाजी हवी असेल आणखीन, तर मग याच्यापेक्षा जास्त देखील मसाला तुम्ही टाकू शकता। किती टाकायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे। मी वाटीभरच हरभरे घेतले होते। भाजी जेवढी असेल त्याप्रमाणे तुम्ही ही बाकी सर्व साहित्याची क्वांटिटी वाढवू शकता। आता आपण मसाले टाकतोय। हळद टाकली मी पहिल्यांदा, अर्धा चमचा हळद होती। हा मोठा चमचा तिखट टाकलं आपण, कारण आपल्याला ही भाजी छान अशी झणझणीत करायची आहे। झणझणीतच भाजी खूप छान लागते। मोठा एक चमचा भरून लाल तिखट, त्यानंतर काश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा, नंतर हा काळा मसाल्यामुळे छान चव येते आणि रंग देखील भाजीला खूप छान येतो। गरम मसाला ऑप्शनल आहे, कारण काळा मसाल्यामध्ये ऑलरेडी गरम मसाला असतोच, त्यामुळे मी टाकणार नाही। आता तुम्ही टाकू शकता। कसुरी मेथी आपण हातावर चुरून अशी आपण अर्धा चमचा टाकायची। या कसुरी मेथीमुळे भाजीला आणखीन छान चव येते, तिचा एक वेगळा स्वाद येतो चुरून घेतल्यामुळे। आता ही छान तेलावर परतून घ्यायची सर्व मसाल्यांसोबत। रंग पाहू शकता किती छान आला, अगदी तेल सुटेपर्यंत आणि मसाल्यांचा रंग बदलेपर्यंत छान असे परतून घ्यायचे, अजिबात करपू द्यायचे नाहीत। आणि आता यामध्ये आपण आपलं सगळं साहित्य म्हणजे हरभरे आणि वांग, बटाटा हे टाकून घेणार आहोत। हरभरे टाकलेत आपण। हरभरे रात्री भिजवून ठेवले होते, ते सकाळी गाळून आता आपण यामध्ये टाकलेले आहेत। तुम्ही याला मोड आणून देखील तुम्ही त्याचा इथे वापर करू शकता, त्यामुळे ते जास्त पौष्टिक होतात। आता वांग आणि बटाटा आपण सालं काढून घेतली आहेत त्याची आणि चिरून फोडी करून घेतल्यात आणि स्वच्छ धुवून घेतलं आहे वांगी आणि बटाटा, आणि त्यात यामध्ये आपण टाकले। आता हे देखील छान त्यांना मसाला कोट होईपर्यंत छान परतून घ्यायचं 1 मिनिटभर। सगळं आपलं हे जे मिक्सिंग आहे ते छान एक मसाला त्याला संपूर्ण कोट झाला पाहिजे इतपत आपल्याला छान परतून घ्यायचे।
गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाण्यामुळे आपली भाजी छान पटकन शिजते, रंग छान येतो तिला. आता आपल्याला पाणी यात एवढंच टाकायचं आहे, आपली भाजी संपूर्ण ही जी आहे मिक्सिंग ही त्या पाण्यामध्ये बुडेल इतपतच पाणी टाकायचं आहे आपल्याला, कारण आपण करतोय चना मसाला. पण मग तुम्हाला जर जास्त हवं असेल, रस्सा हवा असेल जास्त, तर मग तुम्ही यापेक्षा जास्त पाणी देखील टाकू शकता. त्याप्रमाणे मग तुम्हाला मीठ वगैरे सगळं ॲडजस्ट करावं लागेल. पाहू शकता अगदी भाज्या पुढतील इतकंच पाणी ठेवलेलं आहे मी. आणि आता मी 5 शिट्ट्या करून घेणार आहे. सॉरी, प्रत्येकाच्या कुकरचं शिट्ट्यांचं प्रमाण वेगळं असतं. थोड्या किती वेळाने होतात, कशा होतात. माझ्या कुकरच्या शिट्ट्या अगदी झटपट होतात, त्यामुळे मी 5-6 शिट्ट्या केल्या आणि त्यानंतर मी झाकण काढून घेतलं आहे. पाहू शकता 5-6 शिट्ट्या केल्यानंतर 1-2 मिनिटभर तसंच मंद आचेवर ठेवायचं, म्हणजे आपली भाजी छान मिळून येते मंद आचेवर तसंच शिजत ठेवल्यामुळे. आणि मग आपण थंड झाल्यावरच झाकण उघडायचं आहे. पाहू शकता रंग किती छान आला आपल्या भाजीला. बटाटे, हरभरे सगळं छान शिजलं. आता आपण कोथिंबीर मिक्स करून घेतो आहे. कोथिंबीर देखील आपण भरपूर टाकायची आणि आता आपण ती सर्व करणार आहोत. सर्व केली आहे मी. कसा वाटला मैत्रिणींना व्हिडिओ? जर आवडले असेल तर मग कळवा मला आवर्जून कमेंटमध्ये की कशी झाली तुमची भाजी. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.